2 महिन्यापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे बऱ्याच शेतात पावसाचे पाणी साचून शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी देखील तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून त्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, परंतु त्याची भरपाई किंवा मदत अजूनपर्यंत सुद्धा शेतकरी वर्गाला मिळाल्याची दिसून येत नाही। नापिकी, कमी भाव व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे। तालुक्यात 100% पाऊस झालेला असून कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार, तहसील कार्यालय दर्यापूर यांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाखडे यांनी दिले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, बबनराव देशमुख, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील तराड, दिलीप गावंडे, बाजार समितीचे संचालक राजेश शेठ राठी, विलास अघडते, बाजार समितीचे संचालक आसिफभाई खान, प्रतीक वानखडे, सय्यद नदीम, नितीन गावंडे, शरद ठाकरे, दिनेश तांबडे, जकाउल्ला पठाण, अज्जू पठाण, सनाउल्ला खान, उमेश गावंडे इत्यादी शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।